नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। रत्नागिरीमध्ये जो 3 दिवस मुसळधार पाऊस झाला त्याच्यानंतर आपण बाहेर पडलो आहे। आत्ता आपण पाली येथे आहोत। पाली साखरपा रोड पावसाळ्या या 3 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे त्याची काय अवस्था झाली ते आपल्याला बघायचे। या कुठे काही धोके असतील तर मग तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। माझे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स लगेच तुम्हाला समजतील। हा व्हिडिओ आता आपण इथनं सुरू करूया। पाली सोडल्यानंतरचा बराचसा भाग इथे नवीन झालेला आहे। एक साईड, दुसऱ्या साईडचं कामही झालेलं आहे, पण ती लेन अजून ओपन नाही केलेली, त्यामुळे सुरुवातीच्या भागामध्ये काहीच ड्रायव्हिंगला अडचण नाही आहे, व्यवस्थित तुम्ही जाऊ शकता। ते काही ठिकाणी भात शेती करून झाली आहे, म्हणजे लावणी वगैरे झालेली दिसते। इथे पुढे अजून थोडंसं काम चालू आहे। डावी लेन पूर्ण झालेली दिसते, पण अजून ती ओपन का नाही केली आहे काय कळायला मार्ग नाही। उजव्या लेनचं बघा, इथे मातीचे जे ढिगारे आहेत ते बाजूला करण्याचं काम सुरू आहे। तीच माती 2 लेनच्या मध्ये घालतायत, कारण तिथे आता झाडं लावणार आहेत। फक्त इथे पावसात चिखल रस्त्यावर येतोय, तिकडे जरा फक्त लक्ष द्या। इथे ह्या लेनला बघा, उजव्या हाताला काही भाग त्यांनी बंद केला आहे, म्हणजे ह्या लेनचा साधारण एक तिकडचा अर्धा भाग बंद केलेला आहे, कारण मध्यंतरी अशी बातमी होती की इथला काही भाग खचला, म्हणजे खाली जो मातीचा भराव आहे तो खचला, त्याच्यामुळे अवजड वाहनं किंवा वाहनं त्याच्यावरनं जाऊ नयेत म्हणून त्यांनी तो पार्टच बंद करून ठेवला आहे। त्या रात्री अपरात्री इकडनं प्रवास करताना थोडे तिथे लक्ष द्या। त्यांनी इंडिकेशन्स लावलेली आहेत, पण तरी काही वेळेला पावसात जोरात पाऊस असेल तर समजत नाही, तेवढ्या पट्ट्यामध्ये जरा लक्ष ठेवा। इथे संरक्षक भिंतीचं काम झालं आहे आणि इथनं माझ्या अंदाजाने मातीचा भराव घालून थोडासा चढ येणार आहे, कारण पुढे पुलाचं काम सुरू आहे आणि तो पूल जो आहे तो पूल पुढे नाणीज मठाच्या पुढे बाहेर पडणार आहे। इथून थोडासा भरावाला सुरुवात होईल, त्याच्यासाठी बहुतेक संरक्षक भिंत आहे इकडची। इथे काम सुरू आहे अजून, आणि उजव्या हाताला आत्ता इथे तुम्ही नजर टाकली तर लक्षात येईल तुमच्या, तिकडे भराव घालण्याचं वगैरे काम सुरू केलं आहे त्याने। लाल बावटा घेऊन उभा आहे, कारण एकच लेन चालू आहे, एकच मार्ग सुरू आहे। त्या एका वेळी एकतर कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या किंवा कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या गाड्या एवढ्याच जाऊ शकतात, आणि इथे पूर्ण चिखलाचं साम्राज्य आहे, त्यामुळे काळजी घ्या। गाड्या काही वेळेला एकदम स्लिप होतात किंवा खाली मोठा खड्डा असेल आणि माती असेल तर पूर्ण गाड्या त्याच्यात रुततात, फसतात। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक अशीच गाडी त्यांनी डिवायडरमधनं घातली आणि ती फसली तिथे। त्यामुळे असे चिखलाचे ढीग बिग आले तर गाडी एकदम स्लो घ्या, अंदाज घेऊन मग गाडी पुढे चालवा। इथे समोर तुम्हाला आता त्या ब्रिजचे गर्डर्स दिसत आहेत, पिलर्स दिसत आहेत। डाव्या हाताला बघा, डाव्या हाताला पण असे गर्डर्स आहेत। तो आता डावीकडनं असा रस्ता येईल आणि हा पूल समोर बाहेर पडेल, तो मठाच्या तिकडनं भराव घालून त्याला वर आणतील रस्त्याला, आणि तिकडे तो पुढे बाहेर जाईल। आता उजव्या हाताला इथे तुम्हाला याचे सगळे माती वगैरे दिसते, हा ढिगारा आहे। या ठिकाणाहून तो रस्ता पुढे बाहेर पडणार आहे। आत्ता आपण खाली आहोत, भविष्यामध्ये इथे भराव असणार आहे आणि आपला रस्ता थोडा वरून जाणार आहे। इथे बघा एकदम मोठे खड्डे आहेत, आणि पाणी असलं की ते समजत नाहीत, पूर्ण चाक आत जाईल एवढा खड्डा आहे। नाणीज मठाच्या इथला जो बस स्टॉप आहे त्याच्याबरोबर समोर त्या एकदम सावकाशाणा गाड्या, टू व्हीलरवाल्याने तर इथे थांबाच, अंदाज घ्या आणि मग बाजूनी गाडी घाला।
कारण आता आपल्या गाडीचं सुद्धा जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त चाक त्या खड्ड्यात गेलं खाली. नॅशनल हायवे 166 ज्या मिर्या नागपूर हायवे, या हायवेचं काम मात्र बऱ्यापैकी जलद गतीने होतं आहे, एवढं मात्र नक्कीच. कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला हा रस्ता बघायला लागणार नाही, तोपर्यंत इकडचा रस्ता झालेला असेल वर्षभरामध्ये. त्या पुढच्या पावसाळ्यात हे जे आत्ता आपण उड्या मारत चाललो आहे ते उड्या मारायला आपल्याला लागणार नाहीत अशी मला तरी अपेक्षा आहे किंवा आशा वाटते. जुने काही ठिकाणचे जे रस्ते आहेत ते थोडं काही ठिकाणी तसंच ठेवलं आहे, काही ठिकाणी थोडे रुंद गेलेत आणि रुंद करताना जे काय काम झाले त्याच्यामुळे जरा ते सुस्थितीत आहेत. तर इकडचा डाव्या हाताचा पट्टा आहे त्याचं काम झालं आहे, फक्त मध्ये मोऱ्यांची कामं बहुतेक नंतर झाली आहेत, त्याच्यामुळे कदाचित ते मध्ये मध्ये फोडलं आहे 2 ठिकाणी. पण ही बाजू आता आपली चांगली झालेली आहे. फक्त 2 वे ट्रॅफिक आहे. पलीकडचं उजव्या हाताचं लेनचं काम चालू आहे अजून, काय जरा सावकाश. टुकड़े टुकड़े करके मुस्कुरा के चल दिए. तर इथला जो फ्लायओव्हर झाला आहे नाणीचा उड्डाण पूल, तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण डाव्या हाताला खालनं गेलो होतो, पण आता त्यांनी हा फ्लायओव्हर ओपन केला आहे. आपलं जे ट्रॅफिक आहे ते फ्लायओव्हरवरनं जाणार आहे. रस्ता चांगला नाही केलेला, पण खाली मागचा जो मार्ग होता सगळा खड्डेमय झालेला तो फक्त आता इथे आपल्याला थोडासा कमी मिळेल, आणि फ्लायओव्हरचं काम बऱ्यापैकी असणार आहे झालेलं. बघूया काय परिस्थिती आहे. पण आपला फ्लायओव्हर झाला एवढं म्हणायचं, बाकी वरचा रस्ता अजून काही धडभला नाही आहे, खड्डेच आहेत. असो, या खड्ड्यांचा पण आनंद आपण घेऊया. दरवेळी नावं ठेवायची, शिव्या घालायचं असं आहे थोडीच. भविष्यामध्ये आपल्याला चांगला रस्ता इथे मिळणार आहे, त्यामुळे आपण जरा खड्डे पण एन्जॉय करत जाऊया असं म्हणायचं. इथून पुढे उजव्या लेनचं काम झालेलं आहे, नवीन लेन आपल्याला मिळते, आणि डाव्या हाताच्या लेनचं काम पण प्रगतीपथावर आहे. मग इथे मशीन येऊन उभं राहिलेलं दिसतंय, याचा अर्थ तिथे काम होतंय. ते तिकडचं सुद्धा काम बऱ्यापैकी झालं आहे. फक्त आता ते पुढे पुलाचं काम झालं की तिथे जोडतील. आता आपल्याला हे नवीन रस्त्यावरनं जायला मिळतंय. इथे दोन्ही साईडचा डोंगर कट करून मधनं रस्ता केला आहे. संरक्षक भिंतीचं काम थोडंसं झालेलं दिसतंय, पण तरीसुद्धा ही माती आहे, त्याच्यामुळे थोडंसं इथे लक्ष ठेवा. कारण काही वेळेला त्या मातीमध्ये आत ज्या वेळेला पाणी भरतं त्यात ते फुगून की माती बाहेर कधी ढकलेल सांगता येत नाही. आणि आता इथे पुन्हा डायव्हर्जन दिलं आहे. इथे सुद्धा डावीकडे बघा, हे सगळा मातीचा डोंगर आहे. जुना रस्ता जो आहे तो माझ्या अंदाजाने इकडनं त्या डोंगराच्या डाव्या हाताने असणार आहे. जुने रस्ते हळूहळू असे नामशेष होतील, जुन्या खुणा सगळ्या पुसल्या जातील. नवीन येणाऱ्या पिढीला माहिती पण नसेल की जुन्या रस्त्यावरनं कसा प्रवास झाला लोकांचा. एवढ्याशा छोट्या छोट्या रस्त्यांवरनं लोक कशी जात होती. तर इथे लक्ष द्या, उजव्या हाताला हा सगळा जो झाडाचा भाग दिसतो, हा डोंगर आहे, तो सगळा फुटायचा आहे.
कारण हा रस्ता त्या डोंगरातनं सरळ पुढे जाणार आहे, पण इथे अजून कामाला काही सुरुवात दिसत नाही आहे. आणि आपण आत्ता सध्या जुन्या रस्त्यावरनंच पुढे जातो आहे. उजव्या हाताने हा सरळ रस्ता या गावाच्या इथनं रस्ते झालेत पुढचे, त्याला येऊन मिळणार आहे. पण तिकडे अजून कामाला काही सुरुवात नाही आहे. इथला सुरुवातीचा भागसुद्धा सगळा तसाच ठेवलेला आहे, पण पुढची लेन मात्र झालेली आहे. आत्ता आपण डाव्या हाताने जातो आहे, ती लेन पण रेडी आहे. आणि उजव्या हाताची लेन पण पलीकडची इथपर्यंत झाली आहे, पण त्याला पुढे जोडलेलं नाही, त्याच्यामुळे ती लेन अजून वाहतुकीसाठी चालू करून दिलेली नाही आहे. एकाच लेनमध्ये दुतर्फा वाहतूक आहे. इथे सुद्धा हा संपूर्ण डोंगर फोडला आहे आणि जुना रस्ता डाव्या हाताला खालनं जातो आहे आणि तो आता पुढे कुठेतरी वर येईल. आणि आता आपल्याला डोंगरातनं नवीन रस्ता हा बघा, त्या इथे डाव्या हाताला ज्या टपऱ्या दिसत आहेत तिथून हा जुना रस्ता वर येतोय. मध्ये फक्त चिखल आहे, त्यामुळे गाडी सावकाश चालवा. टू व्हीलर्स ते तर खूप कॉशियस राहा, कारण गाडी सरकायला वेळ लागत नाही. आता दाभोळे घाट जो आहे त्या घाटाच्या इथे पण आलो आहे, दाभोळ घाट. घाट सुरू होण्यापूर्वी इथे डाव्या हाताला बघा एक बोर्ड लिहिला आहे, देवळे चापवली देवरूख मेघी. ही जी समोर रिक्षा उभी आहे या डाव्या हाताने तुम्ही देवरूखला जाऊ शकता. देवरूख मेघी रोड असं त्याला म्हणतात. निसर्ग आहे पूर्ण, कारण गच्च झाडी आहे, गर्द झाडी. फक्त रस्त्याची कंडिशन कशी आहे मला माहिती नाही आहे, तेवढं कन्फर्म करा. ज्यांना देवरूखला जायचं ते इथूनही आत जाऊ शकतात. हा घाटाची इथनं सुरुवात झाली. इकडे डाव्या हाताचा डोंगर बऱ्यापैकी फोडला आहे आणि उजव्या हाताला भराव घालून सपाटीकरण करण्याचं काम चालू आहे. आणि आत्ता आपण जातो आहे जुन्या रस्त्यावरून जातो आहे. सुदैवाने इथे रस्त्याची कंडिशन जरा बरी आहे, त्यामुळे प्रवासाला तशी अडचण वाटत नाही आहे. तर पुढे बघूया. हा सगळा डोंगर फोडून काढायचा आहे त्यांना, तेव्हा ही मोठी वळणं जातील. कोकणचा निसर्ग हा जास्तीत जास्त हायलाईट करण्याचं काम मी करणार आहे. आपण चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो. इथे गाडी उभी करूया आपण, बघूया जरा, पण तशी जागा नाही आहे दिसत. ट्रॅफिक ब्लॉक होऊ शकतो. दाभोळ घाटात आता इथे उजव्या हाताला बघा मातीचा सगळा भराव घालून, म्हणजे ती जी दरी होती त्याच्यात भराव घालून तिथनं रस्ता काढण्याचं काम सुरू आहे. कारण डाव्या हाताला मोठाच्या मोठा डोंगर आहे. माझ्या अंदाजाने तो डोंगर तसाच ठेवतील, फोडायचं काय दिसत नाही आहे. आणि हा उजव्या हाताने रस्ता जायचा आहे. इथे आधी छोटा रस्ता होता, त्याच्या डाव्या साईडला फुटलेलं आहे. दुचाकी वाहनं जी आहेत त्यांनी सांभाळून गाडी उतरवा खाली, डावीकडे जास्त नेऊ नका. आणि पाठीमागनं कोणी येत असेल आणि जोरजोरात हॉर्न जरी वाजवत असेल तरी बाजूला घेऊ नका गाडी. तुम्ही सावकाश खाली उतरा, तो येईल आपल्या मार्गाने. त्याला साईड द्यायला म्हणून तुम्ही डावीकडे जाल तर डावीकडे फार अवस्था खराब आहे रस्त्याची. आणि आता इथे बघा सगळा चिखल आहे, पूर्ण चिखल.
जेव्हा ह्याच्यातनं टू व्हीलरवाल्याने जायचं म्हणजे खूप मोठी कसरत आहे. आणि त्यात आता परत हा इकडे फोडायला घेतल्याने. हा रस्ता आधीच छोटा होता, त्याच्यात फक्त एक ट्रक जाईल एवढाच रस्ता ठेवून तिकडे काहीतरी पाईप घालण्याचं काम करतायत. आज येशुदास यांची गाणी लागलेली आहेत. के येशुदास, त्यांचा मिठास भरा आवाज. आणि अमोल पालेकर यांचे चित्रपट, बऱ्याच वेळेला त्यांच्या चित्रपटामध्ये येशुदास यांनी गाणी गायली आणि सगळी गाणी 101 एक नंबर. कितीही वेळा ऐका, कंटाळा येत नाही. आणि आता आपण कुठे जाणार आहोत? इकडनंच जायचं आहे. आणि हे सगळे चिखलाचे ढीग पण मध्ये आहेत. रात्री अपरात्री एखाद्याला कळणार पण नाही मातीचा ढीग आहे पुढ्यात. हे समोर बघा, मस्त त्याच्या पाठीवर डोकं टेकून झोपलेली आहे. याला म्हणतात विश्वास. असा विश्वास ड्रायव्हरवर जर असेल तर त्या ड्रायव्हरचं नक्की कौतुक करायला पाहिजे. आणि तिला माहिती आहे आपल्याला काही होणार नाही. तुम्ही ड्रायव्हिंग असं करा की शेजारची व्यक्ती, त्या पाठी बसलेली व्यक्ती निवांतपणे तुमच्यासोबत येईल किंवा झोप आली तर शांत आरामात झोपेल. टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल. ते डाव्या हाताला रस्त्याचं काम चालू आहे अजून. आणि सध्या पोहण्यासाठी तळं झालेलं आहे तिथे. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे झाड दाखवलं होतं की आपल्यावर आता कधी कुऱ्हाड चालेल याची वाट बघत उभं आहे. अजून त्याचं नशीब चांगलं आहे की अजून त्याच्यावर कुऱ्हाड चाललेली नाही आहे. मी म्हणेन चालून देच नको, असंच राहू दे ते मध्ये झाड. दाभोळे घाट संपला. इथे आपण आता खाली आलो. या ठिकाणी उजव्या हाताला पिलरचं काम दिसतंय तुम्हाला. या पिलरच्या साहाय्याने पुढचे जे पिलर आहेत त्याला हा असा संपूर्ण रस्ता येऊन जोडला जाईल. आणि गावाच्या बाहेरनं हा रस्ता बाहेर पडेल. त्यामुळे आता पुढे ते दाभोळे घाट संपल्यावर गाव येतं, दाभोळे गाव. त्या गावातनं आपल्याला नंतर जावं लागणार नाही. इथे आता हा जो ट्रक उभा आहे समोर, तिथनं उजव्या हाताचा जो रस्ता आहे, या रस्त्याने तुम्ही लांजाला जाऊ शकता. मी आत्ता मागचा जो व्हिडिओ टाकला आहे तो ह्या रस्त्याचाच आहे. या रस्त्याने आपण गेलो आणि लांजाला आपण बाहेर पडलो. त्यांनी तो व्हिडिओ अजून पाहिलेला नाही, तो व्हिडिओ बघा. बाहेरच्या बाहेर आपण जाणार. पिलर्स टाकलेले तिथे पूल होतोय, त्या पुलावरून आपण जाणार आणि पुढे आपण आता बाहेर पडणार. कुठे बाहेर पडणार ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे छोटंसं गाव आहे. काय इथे तर काही डेव्हलपमेंट करणं पण तसं उचित नसतं ठरलं. आणि सगळीच गावं गेली असती इथली, घरं गेली असती. त्यांना तसा पाठी जाऊन कुठे घर बांधायला पण स्कोप नाही आहे. आणि वळणं पण खूप आहे त्या ठिकाणी, तीव्र वळणं आहे. त्याच्यामुळे ते गावात त्यांनी सोडून दिलं आहे. चांगलं काम केलं. गावातनं आपण पुढे बाहेर आलो की पुढे आता बघा जी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या पाठून हा रस्ता आपल्याला बाहेर येईल. पोलीस इथे हल्ली कायम उभे असतात. असो, तर आता इथे पुढच्या भागात दाभोळ घाट उतरून आल्यानंतर, त्या दाभोळ गावातनं पुढे आल्यानंतर रस्त्याचं काम चालू आहे. आता हा आपण वरनं जातो आहे. नवीन रस्ता आहे तो बऱ्यापैकी खाली असणार आहे. उजव्या हाताला इथे बघा खाली रस्त्याचं काम सुरू आहे. आणि आता समोर तो रस्ता तुम्हाला दिसेल, होतोय काम त्याचं. हा जुना रस्ता जो आहे हा बराच उंचावरून आहे.
ते सगळी उंची इथे कमी करून खाली येईल रस्ता. म्हणजे चढ होता जो पूर्वीचा तो सगळा चढ इथनं आता कमी होईल. हे काम सुद्धा किंवा या पट्ट्यातली बरीचशी कामं आहेत, माझा अंदाज आहे की या वर्षभरात पूर्ण होतील. कारण ह्या रस्त्याच्या कामाला पहिल्यापासूनच चांगला स्पीड त्यांनी ठेवलेला आहे. अडथळे असे फार या रस्त्याला नाही आले त्यांना, त्याच्यामुळे कामं बऱ्यापैकी स्पीडनी चालू आहेत. हा सगळा चिखलाचा रस्ता आहे. गाडी सावकाश चालवा. मी सुद्धा सावकाशच चालवतोय, नाहीतर म्हणाल तुम्ही जोरात चालवता आणि आम्हाला सांगताय. मी सुद्धा 30च्या स्पीडनी चालवतोय. तर हा आता उजवीकडनं रस्ता बघा. दाभोळे गावातनं पुढे जो येणारा रस्ता आहे तो आता इथे बाहेर पडेल. इथून मध्ये एक पॅच जरा चांगला रस्ता झाला आहे. आता पुढे आपण बघूया परत काय होतंय. चांगला पॅच थोडाच होता, एक 500-600 मीटरचा. हा जुना पूल आला, त्याची पण आता केविलवाणी अवस्था आहे त्या पुलाची. कारण त्याला पण कळून चुकलं आहे. आता आपण काही दिवसातच कोसळणार आहोत, धाराशायी होणार आहोत हे त्याला पण आता कळलं आहे. इथे आता परत नवीन पॅचला सुरुवात झाली. इथे डाव्या हाताला अजून थोडंसं काम रखडल्यासारखं वाटतंय. खडीचा लेअर घालून झालाय, पुढे अजून काही प्रगती वाटत नाहीये. ती झाडांची कमान अजून सगळ्यांचं स्वागत करायला उभी आहे तिथेच. ती सुद्धा कमान कधी पडेल ते आता सांगता येत नाही. बघायचं त्यांच्यावर कुऱ्हाड कधी चालते. तोपर्यंत आपण कमानी खालून जाण्याचा आनंद लुटूया. हा साखरप्याचा पेट्रोल पंप आला. पूर्वीचा रस्ता हा सरळ होता, आता हे जरा डायव्हर्जन काढलं आहे आणि तिकडच्या रस्त्याचं काम चालू आहे. आणि इकडची लेन कंप्लीट दिसते, कुठपर्यंत कंप्लीट झाली आहे बघूया आता. डाव्या हाताच्या लेनचं काम मात्र सुरू आहे अजून. लेन इथपर्यंतच होती. पुन्हा डायव्हर्जनच्या रस्त्याला आपण आलो. चिखल 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 आणि माती माती माती. चिखलातनं सुद्धा ती गाडी जाते ना त्यावेळी एक वेगळाच मस्त आवाज येतो. असे काय कळलं ते खुळखुळे वाजवल्यासारखं वाटतं मला, का कोणास ठाऊक. आणि आता आपण साखरप्याच्या तिठ्यावर आलेलो आहोत. हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.